नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट अशा 3 प्रकारे बनवलेल्या तोंडलीच्या भाजीची रेसिपी. मस्त झणझणीत ठसकेबाज अशी खरडा तोंडली, त्यानंतर मसालेदार अशी रस्सा तोंडलीची रेसिपी आणि त्यानंतर प्रवासामध्ये 2-3 दिवस टिकणारी सुक्या तोंडलीच्या भाजीची रेसिपी. ज्यांना तोंडली आवडत नाही ते देखील ह्या भाज्या अगदी आवडीने खातील ह्याची मला खात्री आहे. चला तर बघूयात आता याची कृती. तोंडली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम तोंडली. ही तोंडली मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता ह्याचे पातळ असे काप करून घेऊ. तुम्हाला आवडतील तसे ह्याचे काप करा. आज मी पातळ पातळ गोल काप याचे करणार आहे. हे बघा, या पद्धतीने देठाचा आणि टोकाचा भाग काढून अशी छान पातळ ही तोंडली आपण कापून घेऊ. हे बघा, या प्रकारे तोंडलीचे असे पातळ काप मी करून घेतले आहे. सर्वप्रथम कढईमध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया. यावर थोडं तेल घालू आणि मिरची छान भाजून घेऊ. तोंडलीच्या भाजीचे साधारण 3 ते 4 प्रकार मी याआधी दाखवले आहे आणि तोंडली भात देखील दाखवला आहे. तोंडली भात देखील खूप मस्त होतो. परफेक्ट मेजरमेंट सह तोंडली भात दाखवला आहे. ही भाजी देखील अप्रतिम लागते. एकच भाजी जर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली तर घरी सर्वांना देखील खूप आवडते, कारण तोच प्रकार खायला सगळ्यांनाच कंटाळा येत असतो. म्हणून आलटून पालटून सर्व प्रकार बनवावे. हे बघा, मिरची अगदी खमंग भाजून झाली. आता आपण ही काढून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजलेली हिरवी मिरची घालूया. 8 ते 9 लसूण पाकळ्या, कोथिंबीर घालू आणि चवीनुसार मीठ घालू. आता मिक्सरला आपण ह्याचा ठेचा करून घेऊया. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा बडगीमध्ये कुटून देखील याचा ठेचा बनवू शकता. लसूण मिरचीचा खरडा तयार आहे. कढईमध्ये फोडणीसाठी साधारण 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये हा खरडा घालूया. जिरं मोहरी काहीही यामध्ये घालायचं नाही, डायरेक्ट खरडा घालायचा आहे. एक मिनिटासाठी हा खरडा आपण जरा तेलावर परतून घेऊ. आता यामध्ये चिमूटभर हळद घालूया. तोंडलीचे काप, छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आपण खरड्यामध्ये देखील थोडं मीठ घातलं होतं आणि उरलेलं मीठ आता इथे घालत आहे. या भाजीला दुसरे कुठले मसाले देखील घालायचे नाही. तोंडली आणि ह्या खरड्याची चव खूप मस्त येते. भाजी नीट मिक्स झाली. आता यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर ही तोंडली छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये झाकण काढून भाजी परतून घ्या. भाजी एक वेळा परतून घेऊ. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही, फक्त तेलावर, मिठावर आणि वाफेवर हे तोंडली छान खरपूस परतायचे आहे. पुन्हा यावर झाकण ठेवू. हे बघा, तोंडली छान परतून झाली आहे. छान कुरकुरीत झाली. यामध्ये साधारण 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया. जाडसर असा कूट मी केला आहे आणि कोथिंबीर छान मिक्स करून घेऊ. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर 1-2 मिनिट पुन्हा ही भाजी छान परतून घ्या. भाजी परतून झाली. आता आपण गॅस बंद करूया. गरमागरम खूप चविष्ट अशी खरडा तोंडली तयार आहे. ही तोंडली तुम्ही पोळी भाकरी बरोबर खा किंवा वरण भाताबरोबर खाण्यासाठी करून बघा.
अप्रतिम लागते. नक्की करून बघा. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट अशी मसाला तोंडलीची रेसिपी किंवा तोंडलीच्या रस्सा भाजीची रेसिपी. अगदी झटपट ही भाजी बनवता येते. शिवाय कांदा लसूण विरहित आहे, म्हणजे जे कांदा लसूण खात नाही त्यांच्यासाठी देखील मस्त पर्याय आहे. चला तर मग बघूयात आता याची कृती. तोंडलीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम ही तोंडली. सर्वप्रथम आपल्याला तोंडली कापून घ्यायची आहे. याचा टोकाचा आणि देठाचा भाग कापून घेऊ आणि याला असा कट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. कापायचे नाही पूर्ण, फक्त जसे भरले वांगे करताना आपण त्याला काप देतो तसेच काप देऊन घ्यायचे आहे. या प्रकारे सर्व तोंडली मी आता कापून घेते. सर्व तोंडली कापून झाली. आता एका पॅन मध्ये साधारण 1.5 टेबलस्पून शेंगदाणे भाजायचे आहे. शेंगदाणे भाजून झाले आहे. आता आपण हे काढून घेऊया. त्यानंतर पॅन मध्ये 1.5 टेबलस्पून सुकं खोबरं, 1.5 टेबलस्पून पांढरे तीळ घालणार आहे. आता हे देखील आपल्याला थोडे तांबूस भाजून घ्यायचे आहे. हे तीळ आणि खोबरं थोडं भाजून झालं आहे, हलका तांबूस रंगाचं झालं. आता यामध्ये 1 टीस्पून धणे घालणार आहे, अर्धा टीस्पून जिरे, 1 वेलची, 6 ते 7 काळी मिरी, थोडा हा दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग घालणार आहे. आणि हे अगदी छोटंसं चिंचेचं बुटूक. हे आता आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे. सर्व मसाला मस्त भाजून झाला आहे. आता आपण हे काढून घेऊया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला हे तीळ, खोबरं आणि हे मसाले बारीक करून घ्यायचे आहे. शेंगदाण्याची देखील मी साल काढून घेतली आहे. सर्वप्रथम हे बारीक करून घेऊ. तीळ, खोबरं आणि मसाले व्यवस्थित बारीक झाले. आता यामध्ये शेंगदाणे घालूया. सुरुवातीला शेंगदाणे घालून वाटलं की ते नीट बारीक होत नाही. मसाले आणि तीळ कुठे कुठे तसेच राहतात, त्यामुळे आधी हे वाटून घ्या. आता हे देखील आपण व्यवस्थित बारीक वाटून घेऊ. शेंगदाणे, तीळ, खोबरं सगळं मी व्यवस्थित वाटून घेतलं आहे. हे बघा. कुकरमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे. मसाला भाजी आहे त्यामुळे तेल थोडं जास्त घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. हे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये हिंग घालणार आहे. अर्धा टीस्पून हिंग आहे. कढीपत्ता, तोंडली घालूया. ही तोंडलीची भाजी कुकरमध्ये अगदी पटकन होते आणि सारखं बघायची आवश्यकता देखील पडत नाही. थोडंसं तेलामध्ये हे तोंडली आपण परतवून घेऊया. ही तोंडली 1-2 मिनिटांसाठी मी व्यवस्थित परतून घेतली आहे. थोडी मऊ झाली आहे. आता यामध्ये हळद घालूया. चवीनुसार लाल तिखट घालणार आहे. आणि हा मसाला यामध्ये भरत वगैरे बसायची आवश्यकता नाही. अशी जरी केली तरी खूप छान होते. साधी सोपी पटकन. अर्धा मिनिटासाठी हे देखील थोडं परतवून घेऊ. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा. हे परतून झालं. आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया. भाजी किती दाट किंवा किती
रस्सेदार हवी त्यानुसार पाणी घाला. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अगदी थोडासा गूळ. गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल. झाकण बंद करूया आणि मध्यम गॅसवर 3 शिट्या काढायच्या आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून 2 ते 3 मिनिटांसाठी हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तोंडली मऊ शिजायला हवी. कुकर थंड झालाय. आता आपण हा उघडून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त रस्सेदार अशी भाजी झाली आहे. तोंडली देखील मऊ शिजली आहे. हे बघा, कुकरमध्ये अगदी झटपट ही भाजी तयार होते. सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालूया. अतिशय चविष्ट आणि तर्रीदार अशी तोंडलीची रस्सा भाजी तयार. ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा गरमागरम भातावर खा, मस्त लागते. तुम्ही या प्रकारे तोंडलीची भाजी नक्की करून. तोंडलीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो तोंडली. तोंडली पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण ही कापून घेऊया. ह्याचा वरचा आणि देठाचा भाग थोडा काढून घेऊ आणि अशा लांब लांब आकारामध्ये पातळ काप आपल्याला याचे करायचे आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याचे गोल काप देखील करू शकता. मी असे हे लांब पातळ काप करणार आहे. हे बघा, या पद्धतीने असे पातळ काप मी करून घेते. सर्व तोंडली कापून झाली आहे. तुम्ही बघू शकता छान पातळ लांब लांब काप मी याचे करून घेतले. आता फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी कढईमध्ये साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, थोडा हिंग घालू, हळद, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि ही कापलेली तोंडली घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ही तोंडलीची भाजी करण्यासाठी जाड बुडाची आणि पसरट आकाराची कढई घ्या. आपल्याला ही तोंडली छान कुरकुरीत होईपर्यंत परतायची आहे. आता अगदी मंद आचेवर आपण ही तोंडली छान खरपूस अशी परतून घेऊ. हे बघा, तुम्ही बघू शकता तोंडली छान परतून झाली. खूप हलकी आणि कुरकुरीत झाली आहे. आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया, 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून गरम मसाला घालूया, पाव टीस्पून आमचूर पावडर घालणार आहे. हे मिक्स करून घेऊ. आता यामध्ये 1 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं, 1 टेबलस्पून भाजलेले अख्खे तीळ घालणार आहे. या तिळामुळे याला खूप खमंगपणा येतो. आणि साधारण 2 ते 2.5 टेबलस्पून भाजलेला शेंगदाण्याचा कूट. हे मिक्स करूया. खूप चविष्ट ही भाजी लागते. ज्यांना तोंडली आवडत नाही ते देखील खूप आवडीने ही भाजी खातात. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, अर्धा टीस्पून साखर. साखर घालणे हे ऑप्शनल आहे, पण घातली तर छान चटपटीत ही भाजी तयार होते. खूप मस्त लागते. आता सर्व मसाल्यांसोबत
पुन्हा 1-2 मिनिटांसाठी आपण ही भाजी परतून घेऊ। या भाजीमध्ये आपण पाणी घातलेलं नाही आणि ही तोंडली देखील छान कुरकुरीत परतून घेतली आहे, त्यामुळे 3-4 दिवस ही भाजी खूप मस्त टिकते, अजिबात खराब होत नाही। भाजी खमंग परतून झाली, तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत ही भाजी झाली आहे। आता आपण गॅस बंद करू। सर्वात शेवटी कोथिंबीर आणि ही कोथिंबीर देखील त्या गरम भाजीमध्ये जरा परतून घ्या। तुम्हाला जर ही भाजी टिकवायची असेल, प्रवासात न्यायची असेल तर ही कोथिंबीर देखील अशी परतून घ्या, म्हणजे यातील पाण्याचा अंश निघून जाईल। डब्यामध्ये नेण्यासाठी, प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा रोजच्या जेवणामध्ये वरण भाताबरोबर, वरण पोळी बरोबर तोंडी लावण्यासाठी अतिशय चविष्ट, खमंग, कुरकुरीत अशी तोंडलीची सुकी भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। ज्यांना तोंडली आवडत नाही ते देखील आवडीने ही भाजी खातील अशी खात्री आहे। नक्की करून बघा। आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।